आज आहे त्रिपुरी पौर्णिमा। तर आम्ही जाणार आहे पुण्यामध्ये, म्हणजे गावात सगळे देवळांमध्ये दीपोत्सव असतो छान। आधी पण व्हिडिओ टाकलेले आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। छान आहे, दिवे सगळीकडे मस्त। किती जुने आहे पहिल्यांदा आम्ही गेलो शनिपारला, तिथं मस्त महादेवाची रांगोळी काढत होते, ते बघत थांबलो थोडा वेळ। आणि तिथून पुढे गेलो तुळशीबागेतलं रामाचं मंदिर आहे जुनं लाकडी, त्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। तिथं गेलो, तिथं थोडे दिवे लावलेले, तर विचारलं दिवाळीमध्ये जास्त म्हणजे दिवे लावलेले असतात। तिथं थोडा वेळ थांबून मग बाबू गेणू गणपती म्हणजेच मानाचा गणपती आहे, तिथं गेलो। तिथं छान फळवाल्यांनी सगळे फळं दिलेले, त्याचं डेकोरेशन मस्त केलेलं आणि दिवे पण छान लावलेले। आणि तिथं थोडेसे फोटो काढले। तिथून गेलो तुळशीबाग मंदिर परत, तिथं मध्ये दत्ताचं देऊळ आहे, दगडूशेठच्या मंदिरला जाताना तिथं पण थोडा वेळ थांबलो। सगळ्या मंदिरांमध्ये आज दिव्यांची म्हणजे रोषणाई केलेली असती, सजावट मस्त वाटत होतं सगळीकडं। आणि आम्ही दगडूशेठचे तर जाऊन मग पाताळेश्वर मंदिरला पण जाणार आहे। आपण समोर पण जाऊन बघूया, समोरून छान आहे। केसांचं माझं खूपच छान। तुम्हाला पण करायचं असलं करू शकता। आपला खूप सुंदर आहे बघ। सगळे दिवे लावून बसले बघ, दिवे होय, शांत छान वाटतं। आपण मस्त आहे बघ, मस्त येत आहे। माझं
सगळे मंदिरांमध्ये जाऊन लास्टला आम्ही पाताळेश्वर मंदिरला आलो, जेएम रोडला. तिथं मस्त असतं दरवर्षी, दिवे लावलेले असतात एकदम छान आणि सगळे लाईट बंद केलेले असतात. फक्त दिव्यांच्या लाईटमध्ये मंदिर एकदम छान मस्त दिसतं. महादेवाचंच मंदिर आहे ते पाताळेश्वर मंदिर. बरं कोणतरी जीवा लावल्यावर हातात तुझं काढते जागी. हिरोईन सारखं चालली आपण शूटिंग करणार आहे. मस्त येईल ना मागून. कोण वाचताय कोणाचं तरी मनीषाचं आहे वाटतं. हाताचा काढतो फोटो, बांगड्यांनी हात आणि दिवा. बांगड्यांचा परत चालले. तुम्हाला काढायचे असते सांगा. माझं इथे या लाईनीत काढ फोटो काय व्हिडिओ. किती जुनं आहे बघले हे. शांत असल्यावर हा छान जुनं. ओम जवळ पुढे चला हो, थांबू नका, चला पुढे, चला पुढे, चला पुढे चला. कधी काढला फोटो नाही घसरत नसते.